वाक्यप्रचार यावर आधारित तलाठी भरतीला विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. 2016, 2015, 14 जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे आपण वाक्यप्रचार यावर आधारित प्रश्न इथे पाहणार आहोत. मी महादेव तुमचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. चला तर सुरुवात करूया. कोणत्या प्रकारचे वाक्यप्रचार परीक्षेमध्ये विचारत आहेत? तलाठी भरती, नगर जिल्हा भरती, नगर परिषद, कोणत्याही परीक्षेला उपयुक्त असणारे प्रश्न. मुद्दाम दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्यप्रचाराचा ओळखा. मुद्दाम दुर्लक्ष करणे. हातावेगळे करणे, कानाडोळा करणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे कानाडोळा करणे. कोल्हापूर जिल्हा तलाठी भरती 2015ला विचारलेला आहे प्रश्न. तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. परभणी जिल्हा तलाठी भरती 2016ला हा प्रश्न विचारला होता. तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे कुठे विचारलेले? परभणी. अतिशय काळजी घेणे, निंदा करणे, जखमेवर. करेक्ट आन्सर काय? अतिशय काळजी घेणे. परभणी जिल्हा तलाठी भरती 2016ला हा प्रश्न विचारलेला आहे. हा बघा, चंद्रपूर जिल्हा तलाठी भरतीला हा प्रश्न विचारलेला आहे. तोंड वाजवणे म्हणजे काय? तोंड वाजवणे म्हणजे काय हे विचारलेले. खूप बडबड करणे. रामू खूप तोंड वाजवत आहे. कपिलाष्टीचा योग येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. धुळे जिल्हा तलाठी भरतीला हा प्रश्न विचारलेला. कपिलाष्टीचा योग येणे. दुर्मिळ संधी मिळणे. दुर्मिळ संधी मिळणे. धूळभेट वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? उभ्या उभ्या झालेली भेट. धूळभेट या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? उभ्या झालेली भेट. तोंड टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तोंड टाकणे. अद्वा त दा तदा बोलणे. अदा तदा बोलणे. 26 प्रश्न क्रमांक वर्धा जिल्हा तलाठी भरतीला हा विचारलेला आहे. पुढीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ बरोबर नाही सांगितलेला? तर टीका, कजाक बायको, डोळे उघडणे, पश्चाताप होणे, खडे फोडणे, दगड फोडणे, जीवापाड जपणे, मायेने सांभाळणे. तीन, खडे फोडणे, दगड फोडणे. खडे फोडणे, दगड फोडणे. करेक्ट आन्सर आहे. द्रविडी प्राणायाम करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. द्रविडी प्राणायाम करणे. सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? डोळ्यावर कातडे ओढणे. कानाडोळा करणे. काय? कानाडोळा करणे. डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? कानाडोळा करणे. बरोबर जोडी कोणती ते शोधा. खुशाल, अत्यंत चैनी माणूस, लंकेची पार्वती, अंगावर भरपूर दागिने घातलेली स्त्री, अकलेचा कांदा, अत्यंत चैनी माणूस, गाजर पारखी, प्रत्येक गोष्ट पारखून घेणारा.
तिसरा, अकलेचा कांदा, अत्यंत चैनी माणूस. घागरगडाचा सुभेदार, वाक्यप्रचाराचा अर्थ बघूया आपण. बीड जिल्हा तलाठी भरती 2015 हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर हा विचारलेला आहे उस्मानाबाद जिल्हा तलाठी भरतीला घागरगडचा सुभेदार या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील पैकी कोणता. याच्यात 30 अंतर आहे. पान क्या घागरगडाचा सुभेदार या वाक्याचा अर्थ आहे. चोराच्या मनात चांदणे या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा. नांदेड जिल्हा तलाठी भरती 2014. ठाई त्याला खवखवे. नाश होणे या अर्थाचा प्रचार ओळखा. वाक्यप्रचार ओळखा सांगितले त्याने. नाश होणे. सगळ्यांना ठाणे जिल्हा तलाठी भरती 2014 विचारलेला आहे. नाश होणे, रसातळाला जाणे, पहिलंच येतं. नाकी नऊ येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. ठाणे जिल्हा तलाठी भरती 2014 हा प्रश्न विचारलेला आहे. बेजार होणे. बेजार होणे. माती पेटून उठणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. कोल्हापूर जिल्हा तलाठी भरती 2014. मनात जागृती निर्माण होणे. मनात जागृती निर्माण होणे. माती पेटून उठणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. मनात जागृती निर्माण होणे. खाट्या मारणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. साचलेल्या कामाचे ढिगाळ उपसणे. चुकीचा अर्थ असलेला वाक्यप्रचार ओळखा. सोलापूर जिल्हा तलाठी भरती 2014. जोडे फाटणे, खूप हेलापष्टा करणे बरोबर आहे. गळ घालणे आमिष दाखवणे नाही. गळ घालणे आमिष दाखवणे हा चुकीचा वाक्यप्रचार आहे. बरोबर आहे. जोडे फाटणे, खूप हेलापाटे करणे, तादी तृण धरणे, शरणागती पत्करणे बरोबर आहे. चलबिचल होणे, अस्वस्थ होणे हे तिन्ही बरोबर आहेत. चलबिचल होणे, अस्वस्थ होणे, आमिष दाखवणे. कणिक तिमणे या वाक्यप्रचारातील अर्थ ओळखा. खूप मारणे. खूप मारणे. कणिक तिमणे म्हणजे काय? खूप मारणे. सांगली जिल्हा तलाठी भरती 2014 हा प्रश्न विचारलेला आहे. उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? लातूर जिल्हा तलाठी भरती 2014. क्वचित भेटणारी वस्तू. क्वचित भेटणारी व्यक्ती. डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा. परभणी जिल्हा तलाठी भरती 2014 विचारलेला आहे. डोळ्यावर धुंदी चढणे, नजर बंद करणे, अस्तित्वहीन होणे, गर्वाने माजणे, परतफेड करणे. गर्वाने माजणे करेक्ट आन्सर आहे. हात पाय हलवणे या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ काय? परभणी जिल्हा तलाठी भरती 2014. हात पाय हलवणे, प्रयत्न करणे. तर अशा प्रकारे आपण वाक्यप्रचार 20 बघितलेले आहेत. याचा अभ्यास करा आणि तलाठी व्हा. नगर परिषद सरळ सेवेमध्ये विचारलेले गेलेले हे प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनेलला. थँक्यू.